हाय हॅलो गुड मॉर्निंग। आज रविवार असल्यामुळे खूप निवांत चालू आहेत कामं. तर आज देवपूजापासून माझी सुरुवात आहे. देवपूजा झाली वगैरे यांनी सगळं क्लिनिंगला घेतलं. तर रूम ही बेडसेट वगैरेच हातरून घेतलेत, कारण की आज क्लिनिंग म्हणजे फरशी वगैरे पुसणार आहे. तर दररोजचीच क्लिनिंग असल्यामुळे जास्त काही हे नाही आहे. पण मुलं पण आज घरी आहेत, तर निवांत चाललं होतं माझं. टिफिनचं वगैरे त्यांचं काहीच नव्हतं मला लोड. तर इथं मग सगळं बाकीचं आवरलं, झाडझटक केली आणि सगळ्या रूमा वगैरे सगळं पोर्च वगैरे पुसून घेतला. नंतर रांगोळी वगैरे काढली आणि इथं उंबऱ्यात वगैरे रांगोळी काढली, कारण की त्या दिवशी उंबरा लेपन आपण गुरुवारी केलेला, अजून त्याला म्हणजे हळद आहे. तर इतकं पण नाही आपण त्याला पुसायचं की 8 दिवस आपल्या उंबऱ्याला थोडी तर हळद अशी थोडी थोडी राहिली पाहिजे. तर मग तिथं रांगोळ काढून घेतली. नंतर बाहेर पण दरवाजात रांगोळ काढली आणि तुळशीपाशी पण काढून घेतली. तर मुलांचं चालू होतं की नाश्त्याला वगैरे बनव. तर त्यांच्या पण अजून आंघोळ्या वगैरे होत होत्या. तर चला म्हणलं आंघोळ्या वगैरे करा तुम्ही, तोपर्यंत मी नाश्त्याला बनवते. तर मग इथं पोहे बनवायला घेतले होते, कारण की स्वयंपाक तर निवांतच करणार होती. स्वयंपाकाची काही गडबड नव्हती, कारण की आता नाश्ता केला की त्यांना ह्यांनी म्हणजे साहेब जायचं होतं कटणींना घेऊन. त्यांना केस भरपूर वाढले होते, त्याचे कट करायचे होते त्यांचे. तर ते गेल्यानंतर मग तोपर्यंत तेच तर माझा स्वयंपाक होणार होता, त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता करून जावा. तर मग इथं नाश्त्याची माझी तयारी चालू झालेली आहे. तर आज अशी गोष्ट आनंद आहे की आज आई आणि दादा येणार आहेत. मी वडिलांना दादा बोलते. तर आई आणि दादा येणार आहेत. तर आईचं बरेच दिवस झालं चालू होतं की अगं आखाड संपत चाललेला आहे आणि तुला आखाडात तळून घेऊन यायचं आहे मला, हे ते असं चालू होतं. पण तिला कामं होती शेतातली वगैरे, म्हणून मी म्हणत होती राहू दे, तुला कामं हे आहेत, त्याचं काय असते, मी तर इथं बनवलं आहे आखाड, त्याच्यामुळे. तर नाही म्हणली तसं असतंय काय, देव लागतो असं तसं तिचं चालू होतं. तर मग ती येणार होती आणि आईची वडिलांची म्हणजे आपल्यावरचा जीव असतो ते वेगळाच असतो. कितीही अडचण कामं असली तरी पण तेवढ्यातून टाईम काढून त्यांना येवं असं वाटतं. मग मी म्हटलं चालतं ये, म्हणलं तू पण बसशील, बोलणं होईल आपलं पण, ये. मग ती येणार होती, पण सकाळचा मला स्वयंपाक करायचा होता, कारण की ती दुपारून येणार होते. तर 4चा नंतर येणार होते. तर चालते म्हणजे इथं नाश्ता करून घेतला आणि नाश्ता केल्यावर तर झोपच लागायला लागली असं राहिलं, कारण की सकाळच्याला शक्यतो नाश्ता मी करत नाही आहे काम झाल्याशिवाय, कारण की कामाच्या अगोदर असं काही नाश्ता वगैरे केला की नकोच वाटतं. मग इथं मला मेथीची भाजी करायची होती. तर अगोदर निवडून वगैरे घेतली आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी पहिला करून ठेवत असते, म्हणजे पटकन होतं. तर इथं माझं जे आपण वेलची पूड ही करून ठेवतो ते माझी संपली होती. तर तेच मी मग वेलदोडे भाजून घेतले अगोदर कढईमध्ये आणि त्याच्यात मग साखर वगैरे टाकून ते बारीक करून घेतलं. तर असं बारीक करून ठेवल्यानंतर आपल्याला कोणताही गोड पदार्थ करायचा असला की त्यात पटकन वापरता येतं. मग त्याच्यात काही साखर टाकली आणि बारीक करून घेतलं. तर म्हणजे आपल्या आता कोणताही पदार्थ गोड करायचं म्हणले की वेलदोडे हे लागतातच. जायफळ त्याच्यात अर्धं जायफळ किसून घालायचं आणि वेलदोडे भाजून घ्यायचं आणि बारीक करायचं. तर इथं मग भाजीत म्हणलं तर दुसरी पण भाजी होती, मेथीची एक भाजी करणार होती आणि तुम्हाला बरेच जणींना माहीत असणार आहे तांदूळचा. तर तांदूळशाची भाजी पण बनवली होती मी. आता शेतात पाऊस झाला आहे भरपूर आणि तांदूळचा पण उगवलेला आहे, त्याच्यामुळे तांदूळशाची भाजी ही शरीराला चांगलीच असते. तर सासूबाईंनी मग ती तांदूळसा आणला होता. मग तांदूळशाला काही नाही लागत, तेल, लसूणाची फोडणी आणि मीठ टाकायचं, बाकीचं काही टाकायचं ना, खूप छान लागते. आणि शरीराला हिरव्या पालेभाज्या खाल्लेल्याही चांगल्या असतात. आता आमच्यात तर हे कंटिन्यू एक टायमाला हिरवी भाजी म्हणजे मेथीची असू, शेपूची असू, पालक किंवा काही हे असतंच, कारण की आता पाऊस पडला म्हणल्यावर शेतात लावलं जातं. आणि आमच्या सासूबाईंना हे लावायची खूप आवड आहे आणि ते व्यवस्थित येतं आहे पण चांगलं. त्याच्यामुळं कोथिंबीर हे आता आपल्या घरचंच ऑर्गॅनिक म्हणलं तरी चालेल, ते सगळं असतं आहे आता घरचंच पालेभाज्या. तर हे आपल्या कंटिन्यू आता जेवणात पालेभाज्या असणार आहेत, एक तर कोणती. तर आज 2 पालेभाज्या म्हणजे 2 भाज्या हिरव्या आणि शेवग्याची शेंग असं होतं. तर शेवग्याची शेंग वगैरे मी शिजवून ठेवलेले आहे. बघू आता जर कोणी जर तिखट भाजी म्हणलं तर मग मी पटकनी फोडणी देणार आहे. तर इथं माझं आवरलं आणि किचन वगैरे मी आता पटकनी साफ करून घेणार आहे, कारण की माझं स्वयंपाक करत करत पण किचन साफ करायला चालूच असतं, कारण की
घाण असलं की डोकं चालत नाही, किचनवर आडा असला की माझं डोकं जास्त चालत नाही. त्याच्यामुळे मी स्वच्छ करत करतच म्हणजे स्वयंपाक चालू असतो माझा. तर मग इथं आता मला झालं होतं म्हणून किचन वगैरे आवरून घ्यायला लागली होती. आणि आता जरा थोडा वेळ म्हणजे आराम करणार आहे आणि मग स्वयंपाकाला संध्याकाळच्या लवकरच लागणार आहे, कारण की आई आणि दादा येणार होते, मग स्वयंपाक पण बनवायचा होता. तर बघूया. तर मग मशीन अगोदर लावली होती, कपडे वगैरे झाली, मग इकडं कपडे आणि लाईट जाई करत होती, त्याच्यामुळे मशीनला पण टाईम लागला. तर बघा ऊन पडलं, दुसऱ्यांचे कपडे वाळून घरात आले असतील, मी आता वाळू घालते. तर मग इथं मुलांचं चालू होतं व्हिडिओ बनवायला. मला विचारतात काय करते. मग इथं आई आली होती आणि सार्थकचं काम होतं की खिडकीतून व्हिडिओ घ्यायचा. तर मग इथं बसला होता आम्ही, चहा वगैरे झाला. तर ती 4 वाजता आली होती. तर चहाही झाला आणि मी भावाच्या मुलीसंग बोलत होते. तर ते पण लास्ट इथं आईचं आमच्या खाऊ आणलेलं आहे, म्हणजे जे आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवायचं माझं काम आहे. तर आता आपल्याचं काढायचं म्हणजे दाखवावं लागतं. तर इथं लाटीवड्या आणि कापण्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या, तर मुलांसाठी चिप्स वगैरे आणि बिस्किट पुडं पण आणले होते. तर इकडं हे म्हणजे गप्पा मारत बसलेत. माझ्या सासूबाईंचं आणि माझ्या आईचं नातं म्हणजे नणंद भाऊजं यांचं नातं आहे. तर आमची आई ह्या घरची नणंद आहे, त्याच्यामुळे ते दोघी नणंद भाऊजई आहेत. तर मी इथं माझ्या भावाच्या मुलीसंग खेळत होती. तर तिनं मला असं हे करत होती म्हणून मी खूप हसायला येत होतं, चेष्टा चालू होती. तर आपली संस्कृत बघू शकताय की व्हिडिओ चालू केला की माझ्या आईने डोक्यावर पदर घेतला किंवा सासूबाईंनी पण पटकन खांद्यावरून पदर घेतला. आणि भावाच्या मुलीला इथं पायाला लागलं होतं म्हणून मुलगा तिच्या पायाला बघत होता. तर इथं मी स्वयंपाकात काय काय बनवलं आहे ते तुम्हाला सांगते. तर इथं मी म्हणजे ही आळूच्या पानांच्या वड्या बनवल्या होत्या. इकडं शेवाळ्यांची खीर बनवली होती. इथं भाजी बनवली होती आणि भात आणि सुकी भाजीत शेपूची भाजी केली होती. तर इथं चपात्या सासूबाईंनी कणिक तिंबून दिली ती मला, तर मी चपात्या करायला लागली होती आणि ते तिकडं गप्पा मारत रूममध्ये बसल्या होत्या. तर मग मी चपात्या पटपट करून आता मी पण गप्पा मारायला जाणार आहेत, कारण की जेवण उशिरा करणार आहेत. बघू आता, मी आईला आणि दादांना राहावा म्हणते, पण ते राहतात का आता बघूया, कारण की त्यांना पण घरचं कामं किंवा सकाळ उठून त्यांचे शेताचं वगैरे नियोजन कामांचं करावं लागतं, त्याच्यामुळे शक्य नाही. राहतात का नाही बघूया. तर बाय. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सबस्क्राईब